पंजाबमध्ये भीषण पूर, 1300 गावं बुडाली, 30 जणांचा मृत्यू। आजही पावसाचा रेड अलर्ट, चिंता वाढली। पंजाब अमृतसरमध्ये पुराच्या पाण्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत। पंजाबमध्ये भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे। या पुरामुळे अनेक गावं, शहर हे सर्व पाण्याखाली गेले। आता जीवन व्यतीत करण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पंजाब अमृतसर मध्ये सध्या भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो गावं आणि शहरे पाण्याखाली गेली आहेत। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे आणि अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले आहे। राज्यातील सतलज, बियास आणि रावी नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला। संपूर्ण पंजाब मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून 2.56 लाखाहून अधिक लोकांना प्रभावित करण्यात आले आहे। राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे 7 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। अमृतसर मध्ये अजनाला, राजासासी व इब्राहिमपूर गावामध्ये 7 ते 8 फूट पाणी भरल्यामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे। रावी नदीच्या पुरामुळे 60 ते 70 गावं पूर्णपणे जलमग्न झाली आहेत। शेकडो एकर जमीन नष्ट झाली। रस्ते, घरं पूर्णपणे बंद। नागरिकांना अन्न, पाणी व मदतीची तीव्र गरज। मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू। सरकारने केंद्राकडे मदतीसाठी मागणी केली असून सामाजिक संघटनांनी परस्पर सहकार्याचे आवाहन केले आहे। केंद्राच्या जल व्यवस्थापनातील त्रुटींमुळे नुकसान वाढल्याचा राज्य सरकारचा केंद्र सरकारवरती आरोप। 61,000 हेक्टरहून अधिक शेती पुरामुळे पूर्णपणे नष्ट झाली आहे। अनेक गावातील लोक विस्थापित झाले असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा। शेतकरी आणि गरीब कुटुंबे मोठ्या संकटात। या संकटातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्वरित मदत, आरोग्य सेवा, पुनर्वसन आणि सुरक्षित पाणी व अन्न पुरवठ्याची आवश्यकता। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे? केंद्र सरकारने कोणत्या प्रकारची मदत तातडीने द्यायला पाहिजे? तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।